नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की DNA टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सुमित्रा ताईंची तब्येत बिघडते. त्यांच्या खोलीत सगळे बसलेले असताना थोड्या वेळाने डॉक्टर येऊन त्यांना तपासतात व सांगतात यांना कोणताही धक्का बसता कामा नये. त्यानंतर थोड्या वेळाने सुमित्रा ताईंना शुद्ध येते. तेव्हा त्या म्हणायला लागतात की आता DNA टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी या घरात थांबणार नाही. माझं या घरात काय काम आहे? जेव्हा ऋषिकेशला त्याची पार्वती आई मिळाली आहे, तर मी म्हणले होते तसं मी हे घर सोडून जाते. असं म्हणून त्या उठून जायला लागतात. ते पाहून ऋषिकेश, जानकी आणि नानासाहेब त्यांना समजवायला लागतात. ऋषिकेश म्हणतो की आई, तूच माझी खरी आई आहेस. भलेही पार्वती आईने मला जन्म दिला असेल, परंतु मला तू वाढवलं आहेस. त्यामुळे तू हे घर सोडून जाऊ नकोस. जानकी सुद्धा हात जोडून सुमित्राताईंना म्हणते की आई, तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. तू सुमित्राताई ऐकत नाहीत. त्या जायला लागतात तेव्हा ऋषिकेश त्यांचे पाय धरून त्यांना म्हणतो की आई, तू प्लीज जाऊ नकोस. बाहेर ऐश्वर्या लताताईंचं कौतुक करत असते. त्यांना ती म्हणते की तू केलेल्या अभिनयामुळे नानासाहेब आणि ऋषिकेश यांना आता विश्वास बसला आहे की तूच खरी पार्वती आहेस. ऐश्वर्याने केलेल्या कौतुकामुळे लताताई सुद्धा खुश होतात. त्या म्हणतात, आता तू काय करणार आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आता तुझी जशी ॲक्टिंग सुंदर झाली, तशीच आता तू माझी ॲक्टिंग बघ. माझ्या ॲक्टिंगमुळे मला सुमित्राताई जवळ करतील आणि त्या जानकीला दूर लोटतील. असं म्हणून ती तुळशीपाशी जाऊन तिथला अंगारा व एक धागा घेते आणि खोलीत जायला निघते. खोलीत गेल्यावर ती सुमित्राताईंना म्हणते, की आई, तुम्हाला बरं वाटतंय का आता? तुमच्यासाठी मी देवळात गेले होते आणि तिथून हा अंगारा आणला आहे. असं म्हणून ती त्यांना अंगारा लावते व तो आणलेला धागा सुद्धा बांधते. ती खोटं सांगते की मी देवळात तुमच्यासाठी 100 प्रदक्षिणा मारल्या. ते ऐकून सुमित्राताई म्हणतात की इतके दिवस मी तुला चुकीचं समजत होते आणि ज्याला चुकीचं समजायचं त्याला चांगलं समजत होते. असं म्हणून त्या ऋषिकेशला म्हणतात की मी इथे थांबेन, परंतु माझी एक अट आहे. ती म्हणजे अशी की या जानकीच्या हातनं मी काहीही खाणार पिणार नाही, तसेच तिने माझ्याशी बोलायचे सुद्धा नाही, असे त्या बोलतात. ते ऐकून जानकीला खूप वाईट वाटते आणि ती आपल्या खोलीत निघून जाते. जेव्हा ती खोलीत जाते तेव्हा ऋषिकेश पण तिथे जातो आणि तो तिला समजवायला लागतो. तेव्हा जानकी म्हणते की मला हे पटत नाही आहे. नक्कीच ऐश्वर्याने रिपोर्टमध्ये काहीतरी बदल केला आहे. तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो की आता जानकी, बास झालं. तुझ्यासमोरच आपण DNA टेस्टचे रिपोर्ट घेतले, तुझ्यासमोरच सॅम्पल घेतले. तू स्वतः जाऊन ते रिपोर्ट आणले, तरीही तू का अशी शंका काढते आहेस? आता बास झालं. ती बाई हीच माझी आई आहे, हे आता सिद्ध झालं आहे. ते ऐकून जानकीलाही धक्का बसतो. ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु ऋषिकेश काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या जानकीला म्हणते की मी कायमच तुझ्या एक पाऊल पुढे असेन. जानकीला सुमित्राताई आपल्याशी बोलत